या दोन संघाचा खेळ खल्लास झाले IPL मधून बाहेर, तर हे संघ टॉप 4च्या रेसमध्ये आहेत सर्वात पुढे. तर संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण, कोणते संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकतात, कोणते संघ टॉप 4मधून बाहेर होणार आणि कोणते दोन संघ टॉप 4मधून बाहेर झालेले आहेत, हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. मित्रांनो, दिल्लीने काल पंजाबचा पराभव केला आणि पंजाबचा या IPLमध्ये सलग चौथा पराभव झालेला आहे. पंजाबची टीम प्रथम शानदार खेळली, परंतु आता सलग 4 पराभव पंजाब किंगचे झालेले आहेत. तर सध्या मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन टीमा ऑफिशियली या IPLमधून बाहेर झालेल्या आहेत. तर सध्या टॉप 4मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, हैदराबाद, गुजरात आणि पंजाब या 4 टीमा सध्या टॉप 4मध्ये आहेत. परंतु चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांनाही टॉप 4मध्ये जाण्याचा चान्स आहे. तर आपण पाहूया कोणाला किती सामने जिंकावे लागतील टॉप 4मध्ये जाण्यासाठी. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला फक्त 3 सामन्यांपैकी एक सामना त्यांनी जिंकला तर ते टॉप 4मध्ये प्रवेश करू शकतात. हैदराबादचेही 3 सामन्यांमध्ये 1 विजय, गुजरातलाही 3 सामन्यांमध्ये 1 विजय. तर पंजाब किंग्स 3 सामन्यापैकी 2 विजय त्यांना करावे लागतील टॉप 4मध्ये जाण्यासाठी. तर चेन्नई सुपर किंग्सलाही 3 सामन्यांपैकी 2 विजय महत्त्वाचे आहेत. तर राजस्थान रॉयल्सलाही 3 सामन्यांपैकी 2 विजय महत्त्वाचे आहेत. दिल्ली कॅपिटल्सला त्यांचे 2 सामने शिल्लक आहेत, परंतु त्यांचे पोचणे कठीण आहे, कारण त्यांना 2 सामन्यांपैकी 2 सामने जरी त्यांनी जिंकले तरी त्यांचे 14 गुण होतात आणि 14 गुणावरती टीम यावर्षी तरी क्वालिफाय होणार नाही असे मला वाटते. तर कोलकाता नाईट रायडर्सचे अजून 4 सामने शिल्लक आहेत. त्यांना टॉप 4मध्ये जाण्यासाठी 4 पैकी 4 सामने जिंकावे लागतील. तर सध्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, हैदराबाद, गुजरात या 3 संघाचे तर टॉप 4मध्ये जाण्याचे कन्फर्म दिसत आहे. चौथी टीम ही पंजाब किंग, चेन्नई सुपर किंग्स किंवा राजस्थान रॉयल्स या 3 टीमांपैकी एक असू शकते असे माझे प्रेडिक्शन आहे. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, कोणत्या 4 टीमा टॉप 4मध्ये जातील? चेन्नई सुपर किंग्स कमबॅक करून टॉप 4मध्ये प्रवेश निश्चित करेल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा.